गुरुबंधूंना कल्पनाही नाहीये की कुठल्या अलौकिक विधीचे आपण साक्षीदार आहोत म्हणून. ज्ञानच नाहीये ना. दादा म्हणतात शक्तीपीठ स्थापना, हो शक्तीपीठ स्थापना, पण शक्तीपीठ स्थापना म्हणजे काय दिव्य गुरुनी केलेलं आहे. आणि ज्या वेळेला गुरुना एखादं कार्याची सिद्धता आणि ती करायची असते त्यावेळेला त्याची पूर्तता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उच्चार करायचा नसतो. हे गुरुना पहिलं पथ्य असतं की घरातल्या व्यक्तींना सुद्धा दादा दिल्या आत्मनिवेदन की घरातल्या व्यक्तीला सुद्धा त्याचा उच्चार करून सांगायचं नसतं सिद्धता परिपूर्ण होईपर्यंत. तेव्हा असं जे हे शक्तीपीठ स्थापना केली ती जरी 14 एप्रिल 1983 गुढीपाडवा ह्या दिवशी जरी म्हणत असो तरी त्याची जसं म्हणलं की पूर्वतयारी हा संकल्प 2500 वर्षापूर्वीचा नाथांच्या पासून आहे. पण त्याला मूर्त रूप द्यायला किती वर्ष किती शतकं गेली मध्ये. आता हे शक्तीपीठ स्थापना करायची. शक्तीपीठ स्थापना केली म्हणजेच काय केलं जी मूळ शक्ती आहे. आता बघा उत्पत्ती तत्वातल्या देवता आहेत, स्थिती तत्वातल्या देवता आहेत, लय तत्वातल्या देवता आहेत. मग ह्या ज्या देवदेवता आहेत ज्या मूळ शक्तीतून निर्माण झाल्या किंवा ज्या मूळ शक्तीतनं त्यांनी हे कार्य केलं त्या मूळ शक्तीला दादाने आवाहन केलं. लक्षात येतोय विषय लक्षात येतोय का नाही. की जी मूळ शक्ती की ज्या सगळ्या देवदेवता निर्माण झाल्या उत्पत्ती स्थिती लय तत्वातल्या ती जी मूळ शक्ती आहे ब्रह्मांडातली त्या मूळ शक्तीला आवाहन केलं. आता त्या मूळ शक्तीला आवाहन केल्यानंतर ती जी शक्ती आवाहनित होईल ती काय व्हायला पाहिजे. ती दादाने विचार केला की ही एकट्याने मी धारण करून उपयोगाचीच नाहीये. त्याच्यासाठी अनेक भक्तांची माध्यमं पाहिजेत की जी आवाहनित शक्ती झाल्यानंतर ती शक्ती अनेक भक्तांमध्ये काय व्हायला पाहिजे धारण व्हायला पाहिजे अंश रूपाने. तिथं सुद्धा असं म्हणलं की आहे तर शक्ती मी धारण करतो नाही. भक्तांनाही प्रत्येकाला ह्याचा लाभ व्हायला पाहिजे. मग आता त्याच्यासाठी भक्त कसे पाहिजेत. भक्तांची विकसित अवस्था पाहिजे. त्याच्याशिवाय ते धारण कसे करू शकतील भक्त. मग त्याच्यासाठी भक्तांना ह्या कार्याची गोडी लावली पाहिजे. म्हणजे असा विचार करते की स्टेप बाय स्टेप दादानी कशा पद्धतीने की पुढं जे शक्तीपीठ स्थापना करायचे ज्या शक्तीला आवाहन करायचे ती शक्ती आवाहनित होणार आहे आणि पुन्हा ती शक्ती प्रत्येक भक्तामध्ये काय करायचे धारण करून द्यायचे. पण धारण केव्हा होईल ज्यावेळेला त्याचं दैहिक माध्यम शुद्ध असेल त्याच वेळेला होऊ शकेल. पण आलेला भक्त कशासाठी आलेला आहे. माझा प्रश्न भक्त म्हणला नाही की मला काहीतरी परमार्थिक गोष्टीचा लाभ होऊ दे, मला गुरु भेटू देत, माझ्या जीवनामध्ये गुरुकृपा आशीर्वादाची उणीव आहे हे भक्त म्हणलाच नाही. भक्त काय भक्त म्हणजे आपण काय म्हणलो ह्या सुखाची उणीव आहे पण गुरुकृपा आशीर्वादाची उणीव आहे हे जाणवतच नव्हतं ना. मग आता भक्तांना पुढं जे काही ह्या कार्यामध्ये सहभागी करायचं म्हणल्यानंतर दादांनी काय केलं जसं आपण काल अभ्यास केला की आपण गुरूंकडे आलो विमोचन माध्यमातून आपलं दैहिक माध्यम शुद्ध केलं. त्यानंतर दीक्षा दिल्यानंतर काय केलं आपल्याला ओंकार साधना. आज सकाळी आपण तिथपर्यंत अभ्यास केला की ती जी ओंकार साधना आपल्याला दिली की जी ओंकार साधना आपल्याकडनं काही वर्ष करून घेतली. का करून घेतली तर ओंकार साधनेच्या माध्यमातूनही भक्तांचा विकास झाल्यानंतर ती शक्ती जी आवाहनित करायची पुढे ती आवाहनित झालेली शक्ती प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी काय होऊ शकेल धारण होऊ शकेल. ही सगळी पूर्वतयारी दादा किती वर्ष करत होते. त्यात आलेला भक्त आहे तो अनेकासाठी आलेला आहे पण तो केव्हा या गोष्टीकडे बाकीच्या गोष्टीकडे वळेल जेव्हा त्याची अडचण दूर होईल. अडचण दूर झाल्यानंतर काय होईल हळूहळू त्याला गोडी लागेल ना. म्हणून सबुरी किती गुरुने ठेवली. अनेक वर्ष केवळ प्रश्न एके प्रश्न विचारत येत होता भक्त. दादा त्याचे प्रश्न सोडवत होते त्याला दिलासा देत होते आणि त्याच्या नकळत जे अध्यात्माचं बीज त्याच्यात रोवून ठेवलेलं आहे त्याचाही कसा विकास होतो ते बघत होते. व त्याच भक्ताला जो भक्त प्रश्नासाठी येत होता लक्षात घ्यायचं की जो भक्त स्वतःचे प्रश्न विचारण्यासाठी येत होता त्याच भक्ताला
गुरुकृपा आशीर्वादाने इतरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम केला. हा चमत्कार नाही. चमत्कार म्हणजे आपण म्हणतो की हातातनं काय रेवडी काढली, कुंकू काढलं, हे काढलं, ते काढलं, ते काढलं. हा आपल्या मानवी जीवनातला केवढा मोठा चमत्कार आहे की जो एकेकाळी स्वतःचे प्रश्न जीवनात सुटत नाहीत म्हणून आलेला होता, त्याला गुरुकृपा आशीर्वादाने इतरांचे प्रश्न सोडवायला काय केला? समर्थ केला. प्रश्न गुरु सोडवतात भक्ताचे, पण त्याला ती सेवक अवस्था दिली ना गुरुनी. हा नाही का चमत्कार? अजून कुठला किती चमत्कार गुरुने आपल्याला दाखवायचे, पण तरी सुद्धा आपण म्हणतो की ते कुंकू कुठे काढलं, रेवड्या कुठे काढल्या, म्हणजे ह्याच्यातच अजूनही आपण काय केलेलं असतो, अडकलेला असतो. हा मानवी जीवनात आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये केलेला हा चमत्कार आहे ना, की जे आपण अहिक पाहिजे म्हणून आलेलो होतो, त्या अहिकातनं आपल्याला परमार्थाची गोडी गुरुनी कशी लावली आपल्याला कळलंच नाही. ती गोडी लावली म्हणून आपण इथं सगळेजण आलो ना, आपले सगळे व्याप बाजूला ठेवून. आता आपण आपापल्या घरी कशाला तो व्याप करायचा आहे, कशा घरीच म्हणलो असतं. पण जे काही परमार्थाची गोडी आपल्याला लागली याच्यासाठी गुरुनी किती सबुरी ठेवली. आल्याबरोबर आपण दुसऱ्या दिवशी आसन मांडून मला साधना शिकवा म्हटलं का? नाही ना. म्हटलं का? कोणी म्हणलं का? आलेल्यांपैकी कोण असेल तर हात वर करा. आल्याबरोबर मला साधना शिकायची आहे कोण म्हटलं का? नाही म्हणलं. हे गुरु नाही माहितीये की येणारा भक्त आहे ऐकासाठीच येणार आहे, वर्षानुवर्ष. म्हणून म्हणलं ना की त्यांनी दादाने जो कार्यारंभी प्रश्न विचारलेला होता की विद्यानाश, संपत्तीनाश आणि संततीनाशासाठी काय करू, बाबांनी काय सांगितलं? योग्य वेळ येईपर्यंत आहे तेच कार्य कर. ती योग्य वेळ यायला 35 वर्ष दादांच्याकडनं सेवा करून घेतल्यानंतर बाबांनी उत्तर दिलं की आता अशी संस्था स्थापन कर ज्याचा आपण सकाळी अभ्यास केला, श्री साई स्वाध्याय. हे उदाहरण आहे. तसं ही शक्तीपीठ स्थापना करायची आहे. अनेक भक्त माध्यमांची आवश्यकता लागणार आहे त्यामध्ये सहभागी होण्यासाठी, पण त्याच्यासाठी त्यांचा दैहिक विकास होणं आवश्यक आहे. पण दैहिक विकास होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? ते परमार्थाची त्यांना गोडी कशी लागेल याच्यासाठी पहिले त्यांचे प्रश्न सोडले पाहिजेत ना. तसा एखादा मनुष्य भुकेलेला आहे आणि त्याला आपण एवढं तत्वज्ञान काय तरी सांगत बसलो, थोडं पहिलं मला खायला घालायचं, मग तुमचं काय तत्वज्ञान असेल ते पुढे आहे. तुम्ही त्या क्षणी त्या व्यक्तीची गरज काय आहे हे महत्वाचं आहे ना. म्हणून दादांनी काय केलं, असं सगळं अलौकिक ज्ञान स्वतःपाशी असताना, की पुढं संकल्प काय करायचं हे सगळं असताना सुद्धा काय केलं, भक्तांच्या जीवनाशी एकरूप झाले, त्यांच्या सुखदुःखाशी एकरूप झाले. त्यांना काय केलं, दिलासा दिला. त्यांना जीवनामध्ये उभं राहण्यास